बघा आता आखाड चालू झालेला आहे आणि गटारीही जवळ आलेली आहे। तर आपली आजची रेसिपी आहे ती आखाड स्पेशल गटारी स्पेशल एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं मटण सुक्कोची आहे। ही एकदम अशी अप्रतिम रेसिपी बनते आणि खायलाही खूप छान लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी तुम्ही बघितलीच आहे की मटण सुक्कोची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण गावरान पद्धतीने मटण सुक्क कसं केलेलं आहे ते पाहणार आहोत। आपल्या आखाड स्पेशल बाकी ही रेसिपी YouTube वरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आता मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे। एक 2-3 पाण्यातून आपण आता हे धुवून घेणार आहे। बघा एवढं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे इथं आणि त्याचं आपण सुक्क बनवणार आहे। त्यामध्ये आता मी पाणी घालून घेते आणि एक 2-3 पाणी घालून ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण बाकीची तयारी करूया। त्यासाठी आता मी इथं एक कुकर घेतलेला आहे आणि अजून सुरुवातीला आपण हे मटण शिजवून घेणार आहे आणि मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तुम्ही हे असंही टोपामध्ये शिजवून घेऊ शकता, थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेते। आता इथे एक कांदा घेतलेला आहे छोटा कापून आणि कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं। बघा आता कांदा आपला भाजतोय, कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे कसं कांदा कच्चा राहिला तर त्याचा फ्लेवर मग आपल्या अळणी पाणी असतं त्याच्यामध्ये उतरला जातो। आता कांदा चांगला भाजलेला आहे, त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड केलेले, हळद ॲड केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हे मटण आहे ते घालून घ्यायचे। मटण सुरुवातीला चांगलं या मसाल्यामध्ये किंवा कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी नाही घालायचं। त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि वरती त्याच्यावरती आपण पाणी ठेवून घ्यायचे। पाणी थोडंसं गरम झालं की आपोआपच आतमध्ये वाफ पकडून त्याला मटणला आहे ते पाणी सुटलं जातं। आता आपण बघूया, हे मटण शिजवताना सुरुवातीला मटण चांगलं वाफलवून घेतलं ना तर मग मटण पण लवकर शिजलं जातं आणि वातड लागत नाही खाताना। त्यामुळे आता मी बघा हे पाणी गरम होत आलेलं आहे। आता आपण याचं झाकण काढून बघूया आणि आतमध्ये बघा आता भरपूर प्रमाणात पाणी झालेलं आहे आणि मटण आहे ते चांगलं वाफरलेलं आहे। आता जे झाकणावरती पाणी होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि आणखीन थोडंसं पाणी मी झाकणावरती ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर परत एकदा ते पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी गरम केलेलं पाणी थोडं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे की जे करून अळणी पाणी जास्त प्रमाणात निघेल किंवा रश्श्यासाठी पाणी ते उपयोगी येईल, त्यासाठी त्या अंदाजाने मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला मीडियम गॅसवरती। आता आपण इथं मसाल्यासाठी बघू, मी अर्ध खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेली, खोबरं आणि कांदा आहे ते खरपूस भाजून घेतलेले आणि त्यानंतर त्याची पेस्ट केलेली। त्याचबरोबर इथं कोथिंबीर जास्त घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे थोडं आणि एक टोमॅटो घेतलेला आहे लाल झालेला आणि त्याची ही पेस्ट करून घेतलेली आहे। कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची त्यामुळे त्याचा चांगला फ्लेवर येतो। त्यानंतर आपण इथं एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक 5 ते 6 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडं जास्त घालायचं आहे, त्यामुळं काय होतं आपलं जे मटण सुक्कं होतं ते एकदम छान लागतं आणि परतलं जातं चांगलं। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि तो भाजत आला की त्यामध्ये मीठ घालून घेतलेले। मीठ ऑलरेडी शिजताना घातलेलं आहे त्यामुळे आपण मीठ थोडंसं घालायचं आहे आणि त्यानंतर जे आपण ओलं वाटून घेतलं होतं ते मी इथं 2 टेबलस्पून घातलेलं आहे। बघा तुम्ही जर मटण जास्त असेल तर त्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथं मी त्यानंतर हळद घातलेली आहे आणि लाल तिखट तुमचं कसं तिखट आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। इथं मी 1.5 चम्मच घातलेले, जिरा पावडर, धनिया पावडर अर्धा चम्मच घातलेला आहे आणि मटन मसाला आणि गोडा मसाला हा मी 1-1 चम्मच घातलेला आहे आणि त्यानंतर हे मसाले घातल्यानंतर थोडेसे चांगले भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर जी आपण कोथिंबीर, आलं आणि टोमॅटोची पेस्ट केलेली ती 4 टेबलस्पून मी यामध्ये ॲड केलेली आहे। ही थोडी पेस्ट जास्त घालायची आहे आपल्या म्हणजे ओलं वाटणपेक्षा, म्हणजे डबल करायची आहे। त्यानंतर आपण हे मीडियम गॅसवरती चांगला मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। एक 7 ते 8 मिनिटं लागतात हा मसाला चांगला भाजण्यासाठी। त्यानंतर आता हा मसाला बघा भाजत आलेला आहे आणि साईडनी तेल सुटायला सुरुवात झालेली। आता आपण बघूया की आपण जे मटणला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण ते खोलून बघूया, तोपर्यंत आपला मसाला भाजत मधून मधून मसाला हा हलवत राहायचे आणि आता बघा मटण शिजलेलं आहे चांगलं। आता आपण चेक करूया की हे शिजले की नाही शिजले, चांगलं शिजलेलं आहे। आता आपण हे जे मटण आहे ते साईडला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जे अळणी पाणी आहे
त्याचा मी संपूर्ण रस्सा बनवणार आहे पातळमध्ये. आणि आता हे मटण आहे त्याचं आपण सुक्कं बनवणार आहे. आता मी हे सगळं मटण काढून घेतलेलं आहे आणि जो भाजलेला मसाला आहे चांगला त्याच्यामध्ये घालून घेतलेले. यामध्ये सुरुवातीला मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये आणि त्यानंतर हलवल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. बघा आता झाकण ठेवून मी एक 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी परत हलवून घेते, कारण की खाली लागायची शक्यता असते. त्यामुळे आपण हे 2-3 मिनिटानंतर हलवून घ्यायचे. आणि त्यावरती मग कोथिंबीर घातलेली, मी अर्धी कोथिंबीर घालून घेतलेली आणि थोडं परत आपण यावरती झाकण ठेवायचे आणि चांगलं हे वाफवून घ्यायचे. कमीत कमी याला 10 मिनिटं आपण 2-3 वेळा हलवून झाकण ठेवून असं वाफवून घेणार आहोत. आता बघा आपलं ह्याला 10 मिनिटं झालेली आहेत आणि एकदम चांगलं तेल सुटलेलं आहे मटनला. मटनचा वास आहे तो सगळीकडे सुटलेला आहे. अजून 1 ते 2 मिनिटं मी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी बंद करणार आहे. बघा आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता एकदम मटन सुक्कं तयार झालेलं आहे. आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करून घेऊया. बघा आता एकदम असं अप्रतिम मटन सुक्कं तयार झालेलं. हे तुम्ही भाकरीसोबत आणि तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी यासोबत एकदम भारी लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की ह्या आखाड्याला बनवून बघा आणि कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा. आपल्या आखाड स्पेशल बाकीच्याही रेसिपी आहेत त्याही तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता. चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊया. एकदम असं मस्त दिसतंय की नाही, बघताच तोंडाला पाणी सुटते. आता मी इथं ज्वारीची भाकरी आहे, भात आहे, मटण सुक्कं आहे आणि मटणचा रस्सा आहे. अशा पद्धतीने मी आता इथं बनवलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.